जय जय रघुवीर समर्थ। सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ प्रभू। श्री समर्थांचा आत्माराम म्हणजे खरोखरच या नरजन्माचं उद्दिष्ट साध्य करून देणारं एक अक्षरशः एक अजरामर वाङ्मय। समर्थांनी आत्माराम लिहिताना समर्थांची कळकळ मानवाप्रती अक्षरशः प्रत्येक ओवीमध्ये दिसून येते। त्याग निरूपण, माया निरूपण आणि ब्रह्म निरूपण असे 3 निरूपणं आपण पाहिली आणि त्याच्यामध्ये समर्थांनी तुला काय त्यागायला सांगितलेलं आहे, मायेचा खोटेपणा कसा तुला बघायचा आहे आणि त्या खोटेपणाला त्यागल्यानंतर जे आत्मस्वरूप तुझ्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे ते ब्रह्म आहे। आता कसं आहे माहिती आहे का, जेव्हा सद्गुरूंची कृपा होते, सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा आपल्याला सत्य काय असत्य काय, चांगलं काय वाईट काय याची कल्पना जेव्हा यायला लागते, त्याच्यानंतर आपल्याला सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करावा लागतो। परमार्थाचं असं नाही। संसारातल्या कोणत्याही गोष्टी तुम्ही घ्या छोट्या छोट्या, अभ्यासाशिवाय काही आहे का सांगा मला? काही नाही। मुळात मोठे आध्यात्मिक विषय सांसारिक पातळीवरती आणण्याचाच माझा मुख्य हेतू असतो की आपण सगळे संसारात घडलेले आहोत। आता साधन निरूपण जे चौथं निरूपण आहे ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी हे समजून घेतलं पाहिजे की साधन म्हणजे नक्की काय। साधन म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी करावा लागणारा प्रयत्न, त्याला म्हणायचं साधन। समर्थ साधन निरूपणात म्हणतात, जे सगळं साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार, जेणे साधने अपार, साधक सिद्ध झाले। असं साधन आता तुला करायचंय की जेणेकरून बद्ध जीव जो तू आहेस तो तू सिद्ध होशील। बघा आपण सगळे बद्ध आहोत कारण आपला अभ्यास नाही आहे। संसारातली उदाहरणं म्हणजे आता मी एक सामान्य शिक्षक आहे, जर मी एखादी गोष्ट शिकवली, अगदी साधी व्यवहारातलं उदाहरण बघा, मी एखादी गोष्ट शिकवली आणि 4-5 मुलं जर माझ्यासमोर बसलेली आहेत, तर त्यातली जी मुलं त्या सांगितल्याप्रमाणे होमवर्क करतील, घरचा अभ्यास करतील, प्रॅक्टिस करतील, त्यांनाच परीक्षेत चांगले मार्क मिळतील की नाही? ज्यांनी फक्त आज माझं लेक्चर ऐकून सोडून दिलं आणि नंतर त्याला हातच नाही लावला, तर त्यांच्या डोक्यामध्ये ते राहील काय? नाही राहणार की नाही? हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे। जसा आपल्याला साध्या-साध्या सांसारिक गोष्टींसाठी सुद्धा अभ्यास करावा लागतो आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे सगळ्यांनाच माहिती आहे। एखादी गोष्ट पहिल्या दिवशी आपल्याला धड नीट जमत नाही, परंतु 5-6 महिने सतत ती गोष्ट जर आपण करत राहिलो तर त्या गोष्टीवर आपला हात बसायला लागतो। सायकल सुरुवातीला येत नाही लहान मुलांना, पण नंतर अगदी आरामात सायकल चालवतात की नाही बॅलन्स करून। पोहायला आधी येत नाही, पण पाण्यात उडी मारल्यानंतर कन्सिस्टंट आपले प्रयत्न असतात, म्हणून आपल्याला पोहायला जमतं की नाही? त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात की आता तुला मी काय त्यागायचंय ते सांगितलंय, ते त्यागल्यानंतर आता तुला जे कळलंय ते तुझ्या अंगात मुरण्यासाठी, ते तुझ्या बुद्धीत मुरण्यासाठी, ते आत्मस्वरूप तुझ्या अंगी मुरण्यासाठी तुला आता साधन करावं लागेल। परमार्थामध्ये
4 शब्द आहेत. साध्य, साधक, साधन आणि सिद्ध. या 4 गोष्टींना आपण तत्वतः जाणलं पाहिजे मनुष्य जन्मामध्ये, हे खूप गरजेचं आहे. साध्य, साध्य म्हणजे आपण साधं सांसारिक जीवनात म्हणतो, की नाही मला हे साध्य करायचं आहे बरं. माझं उद्दिष्ट आहे. साध्य म्हणजे काय? माझं उद्दिष्ट काय? मला 10वी ला 90% मिळाले पाहिजेत, 95% मिळाले पाहिजेत. हे साध्य, हे मला साध्य करायचं आहे. आता परमार्थामध्ये परमार्थामध्ये मी थोडंसं नंतर येतो. आधी पूर्ण उदाहरण याचंच देतो. मग साधक कोण? ज्याला ते साध्य करायचंय तो. जो अजून ते साध्य करू शकला नाही तो साधक. जोपर्यंत एखादी गोष्ट आपली साध्य होत नाही, तोपर्यंत आपण जे प्रयत्न करतो ते आपण साधक आहोत आणि आपले जे प्रयत्न असतात त्याला साधन असं म्हणायचं. साधन करता करता साधक जेव्हा साध्य जे काही करायचं आहे ते प्राप्त करतो, तेव्हा तो साधक सिद्ध होतो. लक्षात येतंय आपल्या? जसं मी तुम्हाला एक संसारातलं उदाहरण दिलं, की 10वी मध्ये इतके पर्सेंटेज मिळवायचे हे साध्य आहे. मग त्यासाठी साधन करावं लागतं. नुसतंच काय पेपरवर लिहून 90% मिळवायचे म्हणून स्टडी टेबलच्या पुढे लावून ठेवलं, त्याने 90% मिळत नसतात. त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. तर संसारातल्या साध्या-साध्या, छोट्या-छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी जर का अथक परिश्रम घ्यावे लागतात, तर परमार्थामध्ये नरजन्माचं उद्दिष्ट काय आहे, हे कळल्यानंतर साध्य जे करायचंय म्हणजे ह्या मायेचा त्याग करून काय साध्य करायचंय? आत्मस्वरूप जे आहे, ते जर साध्य करायचं असेल साधकाला, साधक कोण? म्हणजे आपणच सगळे. जीव मात्र आपण जे आहोत ते सगळे साधकच आहोत. आपल्याला जर आत्मस्वरूप हस्तगत करायचं असेल, तर त्यासाठी साधन केलं पाहिजे. साधन म्हणजे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. ते साधन करता करता एकदा आत्मस्वरूपाची ओळख व्हायला लागली, की बद्ध जीव जो साधक आहे, तो सिद्ध पदारूढ होतो. सिद्ध पदप्राप्ती होते त्याला. म्हणून साधन अत्यंत गरजेचं आहे. आत्मानंद जरी लाभला, तरी तो रोजच्या आचरणामध्ये, बुद्धीमध्ये मुरला पाहिजे. त्यासाठी एकांतात बसून सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला साधनाभ्यास करावाच लागतो. त्यातून कुठेही आपल्याला अपवाद नाही. साध्या संसारातल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. तर ही गोष्ट तर आपल्याला साध्य करायची असेल, तर त्यासाठी मोठे प्रयत्न नको का करायला? समर्थ साधन निरूपणात पुढे म्हणतात, श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून ते नित्य नित्य नूतन केले पाहिजे. आता समर्थांनी 2 गोष्टी सांगितल्यात. एक सांगितलंय कसं साधन करा आणि दुसरं सांगितलंय कोणतं साधन करा. साधन कसं करा? नित्य नूतन. रोज तुम्हाला उठून ते नवीन वाटलं पाहिजे, की नाही आता पुनश्च हरिओम, पुन्हा एकदा आपल्याला ते सगळं परत एकदा करायचं असं तुम्हाला वाटलं पाहिजे. साधन नित्य नूतन केलेच पाहिजे. आता काय एवढे वेळा मी करतोय, नाही. सांसारिक दृष्टी पारमार्थिक अभ्यासाला ठेवून चालत नाही. सांसारिक दृष्टी संसारालाच योग्य आहे. पारमार्थिक दृष्टी हवी असेल, तर त्यासाठी आपल्याला परमार्थाचा त्या पद्धतीनेच अभ्यास करावा लागेल. मग समर्थ म्हणतात, नित्य नूतन. रोज उठून तुमचा अभ्यास पुन्हा त्याच एनर्जीने सुरू झाला पाहिजे. बाबा आता केलं आठवडाभर, आता काय बस झालं आता नाही. रोज उठून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि कसला अभ्यास केला पाहिजे? समर्थ म्हणतात, श्रवण आणि मनन. हे 2 शब्दांमध्ये खूप ताकद आहे बरं का. मी एक शिक्षक आहे. माझ्याकडनं जेव्हा उत्तर ऐकतात मुलं, एखादं गणित सोडवून दाखवलं फळ्यावरती, श्रवण त्यांच्याकडनं होतं. बघत असतात, डोळे कान ऐकत असतात, की अरे ही अशी स्टेप आहे का? अच्छा, म्हणून हे इकडनं इकडे गेले, म्हणून मायनस झालं, म्हणून प्लस झालं, म्हणून हे उत्तर आलं, श्रवण झालं. परंतु घरी जाऊन तर त्याचं मननच होत नसेल, तर पेपर समोर आल्यानंतर ते कसं आठवेल मला सांगा? म्हणून श्रवण भक्ती सुद्धा ज्या वेळेला आपण पाहिली, त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं, की नुसतं श्रवण म्हणजे कानाने ऐकणं नव्हे. कानाने ऐकणं हे फक्त श्रवण नव्हे. जे चांगले शब्द, संतांचा बोध जो कानावर पडतो आहे, तो कानावर पडल्यानंतर
आपल्या मनामध्ये तो साठला गेला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये साठला गेल्यानंतर त्याप्रमाणे कृती होणं. हे बघा, एकदा मनावरती साठली गेली ना एखादी गोष्ट, की त्याला संस्कार म्हणतात. एखादी गोष्ट जेव्हा मनावर बिंबवली जाते, ते संस्कार म्हणतो आपण त्याला, की नाही हे केलंच पाहिजे. मग कळत-नकळत का होईना आपल्याकडनं ती गोष्ट घडतेच घडते. संध्याकाळी 7 वाजता दिवा लावायचा. ही जर सवय आपण आपल्या मुलांना पहिल्यापासून लावली, तर पुढे वेळ झाली, की आपोआप त्यांना लक्षात येणारच. हे मी स्वानुभवावरून सांगतो. पुढे आपोआप त्यांना लक्षात येणार, की अरे 7 वाजता दिवा लावायचा आहे. संध्याकाळी शुभं करोती म्हणायचं आहे. दुर्दैवाने आजच्या पिढीला जी आज 10, 12, 15 वर्षाची जी मुलं आहेत, त्यांना शुभं करोती पूर्ण येत नाही. गणपती अथर्व शीर्ष हा शब्दसुद्धा म्हणता येत नाही, हे दुर्दैव आहे. हा शब्दसुद्धा म्हणता येत नाही. लिहायला सांगितलं तर बोंबलाच. श्री गणपती अथर्व शीर्ष लिही बाबा, झाले. अहो आम्ही कॉन्व्हेंटवाले. खरं पूर्वी फार बरं होतं, खरं सांगतो तुम्हाला. आपण सगळे मराठी मीडियम शुद्ध मराठीमधनं शिकलेली पोरं आपण सगळी. पण आपलं कुठे अडलं नाही हो. आता ते इंग्लिश आणि ते वेस्टर्न कल्चरचा इतका पगडा आपल्या भारतीय जीवनावरती यायला लागलेला आहे, की इंग्लिश बोलता येत नसेल, तर त्या माणसाला काही येतच नाही असंच धरून चालतात लोकं. माझ्याकडे काही मुलं येतात, तर त्यांची पॅरेंट्स मीटिंग आत्ता मध्ये झाली. त्या पॅरेंट्स मीटिंगमध्ये मग मी त्या मुलांना विचारलं, "कशी झाली पॅरेंट्स मीटिंग तुमची? काय प्रश्न विचारलेत का?" तर एक मुलगी म्हणाली, की "आम्ही काय फारसं विचारतच नाही." मी म्हटलं, "का? काय झालं?" "अहो, ते काही मराठीमधनं बोलतच नाहीत, फक्त इंग्लिशमधनंच बोलतात आणि प्रश्न विचारायचा जरी झाला पालकांनी, तरी इंग्लिशमधनंच विचारा असं म्हणतात." तर मी त्या मुलीला एक साधा प्रश्न केला, की शिक्षक जेव्हा पॅरेंट्स मीटिंग बोलवतात, तेव्हा असा आग्रह करतात, की प्रत्येक पालकांनी इंग्लिशमधनंच प्रश्न केले पाहिजेत, मराठीतून चालणार नाहीत आणि उत्तरंसुद्धा आम्ही इंग्लिशमधनंच देऊ. पॅरेंट्स मीटिंगला असे सांगणारे शिक्षक स्वतः जेव्हा 5 तास दिवसाला किंवा आठवड्याला 6 दिवस किंवा महिन्याभरामध्ये 30 दिवस जेव्हा शाळेमध्ये शिकवतात, त्यावेळेला मुलांशी फाड स्वतः पूर्ण 5 तास दिवसभरातले इंग्लिशच बोलतात का? नाही. तेवढं आम्हाला विचारू नका. म्हणजे आम्ही मराठीतनं बोलू. इंग्लिश मीडियम शाळा असली तरी. पण पॅरेंट्स मीटिंगला आमचं प्रेस्टीज असलं पाहिजे. प्रश्न इंग्लिशमधनंच विचारायचे. ह्या भारतीय जीवनावरती, आजच्या पिढीवरती चुकीच्या डायरेक्शननी गोष्टी चालू आहेत. आपले भारतीय संस्कार, आपली तत्व, आपली संस्कृती, आपली भाषा आपण जपली पाहिजे की नाही? आता इंग्लिश आणि समजूतदारपणा या दोघांचं खरं तर काही नातं नाही आहे. इंग्लिश बोलता आलं म्हणजे माणूस हुशार आणि समंजस आहे, हा मूर्खपणा आहे. आता इंग्लिश लोकं इंग्लिश भाषा बोलतात, ब्रिटिश किंवा अमेरिकन, कारण ती त्यांची मातृभाषाच आहे. उद्या त्या देशातला जन्मलेला कोणताही मुलगा ऐरा-गैरा, हेडा-पेडा हा पण इंग्लिश बोलणारच आहे फाडफाड. मग त्याचं काहीही कर्तृत्व नसलं जीवनाचं तरी. इंग्लिश बोलणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे, समजूतदारपणाचं लक्षण नाही आहे ते. परंतु आपल्याकडे भारतीय संस्कृती जपण्याची खरंच प्रकर्षाने वेळ आहे. श्रवण, मनन काय आपण श्रवण करतो? आपल्या मनावरती जे संस्कार होतात, संस्कारावरून विषय निघाला. कारण हल्ली संस्कार मी माझे शिक्षक आहे असल्यामुळे ही सगळी उदाहरणं जवळनं पाहतो. "काय रे संध्याकाळी शुभं करोती म्हणतो का?" "अहो सर आम्ही हात पण जोडत नाही देवाला." अशी उत्तरं आपण दिली होती का हो सरांना कधी? 30 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी जेव्हा आपण शाळेत होतो, तेव्हा आपल्यामध्ये होतं का हो असं? "अहो मी तर देवापुढे हात पण जोडत नाही." रामरक्षा म्हणायला सांगितली तर का म्हणायची रामरक्षा अशी आजची पिढी प्रश्न करते. मग त्यांना समजेल अशी उत्तरं देणं अत्यावश्यक आहे. खरंच अत्यावश्यक आहे. म्हणून मी माझ्या YouTube चॅनलवरती सुद्धा विज्ञानात्म म्हणून 1-2 भाग टाकले होते, की दशावतारामध्ये काय विज्ञान आहे? ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली त्याच्यामागे काय विज्ञान आहे? मृतदेह उठतात, संतांचा हस्तस्पर्श झाला, की त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्याच्यामध्ये मी करण्याचा प्रयत्न केला. कारण आजच्या पिढीला प्रश्न फार पडतात
आणि त्याची उत्तरं नाही मिळाली. मग ते भारतीय संस्कृतीवरच प्रश्न घेतात, की काय काय सांगितलंय, काय पटत नाही आपल्याला. संस्कार आज आपल्या पालकांची, आज मी पण एक पालक आहे. आपल्या पालकांची ही जबाबदारी आहे, की आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं शील उत्तम बनेल. भारतीय जे काही आपले संस्कार आहेत, चांगलेच अर्थातच चांगले संस्कार जे आहेत, ते निदान आपल्या मुलाने किंवा मुलीने विसरता कामा नये. ठीक आहे, आता ग्लोबलायझेशन होतं. बाहेरच्या गोष्टी आपण स्वीकारतो. तिकडची लोकं, ब्रिटिश, अमेरिकन लोकं आपल्या संस्कृतीला अगदी मोठे अभिमानाने स्वीकारत आहेत. एक्सचेंज ऑफ थॉट्स, एक्सचेंज ऑफ कल्चर होणारच आहे. परंतु त्यासाठी त्यांनी त्यांची संस्कृती सोडली का? नाही. मग आपण आपल्या संस्कृतीला का कमी लेखावं? हा प्रश्न सगळ्या नवतरुण लोकांनी, पालकांनी स्वतःला विचारला पाहिजे. अत्यंत आवश्यक आहे. समर्थ म्हणतात, श्रवण आणि मनन असा तुझा अभ्यास असला पाहिजे. फक्त ऐकलं आणि कानाने सोडून दिलं, त्याने काही होणार नाही. मनावर जोपर्यंत बिंबवलं जात नाही, तोपर्यंत ते संस्काररूपी होणार नाही. एकदा मनाला संस्कार तो लागला, की मग आपलं लक्ष असो नसो, आपलं बरोबर ते काम त्याच वेळेला होतं. काही काहींना अंघोळ करताना काही स्तुतिस्तोत्रे म्हणण्याची सवय लागली जाते. काय कोणाचं तरी ऐकतात, की "अरे, हे असं म्हणत चला, वेळ मिळत नाही तर अंघोळ करताना म्हणा." मग अंघोळ करता-करता एखादं स्तुतिस्तोत्र म्हणणं आधी लक्षात राहत नाही. मग कोणीतरी सारखं सांगावं लागतं. श्रवण, श्रवण, श्रवण करत-करत एकदा मनन झालं त्याचं. एकदा तसं मनन झालं, की ते संस्कार बिंबवला गेला, की मग लक्ष आपलं असो वा नसो, ती क्रिया चालू केली, की बरोबर आपल्या मुखावाटे हरिनाम येतच. येणारच आहे. अगदी येणार. म्हणून समर्थ सांगतात, श्रवण आणि मनन हे अत्यंत आवश्यक आहे. कारण जोपर्यंत फक्त श्रवण आहे, तोपर्यंत मनन होणार नाही. मनन होत नसेल तर आचरण होणार नाही. श्रवणम, मननम आणि आचरणम या तिन्ही क्रिया जिथे जुळून येतात, त्याला खऱ्या अर्थाने उत्तम श्रोता असं म्हणायचं. समर्थ म्हणतात, मग तू साधन कसं कर? नित्य नूतन. रोज उठून तुझ्यात तेवढीच एनर्जी असली पाहिजे. आणि काय कर? श्रवण आणि मनन कर. कसलं? संतांच्या चरित्रांचं, सद्गुणांचं, दैवी सामर्थ्य जे संपत्ती भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेली आहे, दैवासुर संपद विभाग योगामध्ये, त्याचं श्रवण कर. आणि त्याच्यामध्ये कसं वागायला सांगितलंय, समर्थांनी दासबोधात कसं वागायला सांगितलंय, माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये कसं वागायला सांगितलंय, काय उदाहरणं दिली आहेत, ते रोजच्या आचरणामध्ये आपल्याला उतरवता येतंय का, हा विचार कर. याला म्हणायचं साधन. आता गंमत सांगू का? इथे शिष्यानी समर्थांना साधन निरूपणात एक प्रश्न केलाय. तो शिष्य म्हणे, स्वामी समर्थ सर्वज्ञा, सत्य करावी प्रतिज्ञा, नाशिवंत घेऊनी साधना वरपडे न करावे. शिष्य म्हणतो, अहो स्वामी, तुम्ही आता मला साधन कसलं करायला सांगताय? तुम्ही मला त्याग निरूपणात काय सांगितलं, की जे जे नाशिवंत आहे ते सगळं मला देऊन टाक, म्हणजे तू मुक्त होशील. मग जे जे नाशिवंत आहे ते तर मी दिलं की तुम्हाला. अगदी सढळ मनाने मी सगळ्यावर पाणी सोडलंय, सगळ्याचा त्याग केलाय. तरीसुद्धा मला आता तुम्ही साधन कसलं करायला सांगताय? बरेचदा आपल्याला पण संसारात असा भ्रम होतो, की अरे मी तर सगळंच त्यागलंय. अहो पण तुमच्या मनाने अपेक्षा, आकांक्षा कुठे त्यागलेल्या असतात. मी हे त्यागलंय याचं स्मरण राहणं म्हणजेच काहीतरी आपलं कमी पडलंय. समर्थ शिष्याची कान उघडणी सुद्धा तशीच करतात साधन निरूपणात. समर्थ म्हणतात, "तू नाशिवंतामध्ये आलासी, आपणास का रे चोरीसी? नाशिवंत देता चकचकीसी, फट रे पडत मूर्खा." समर्थ म्हणतात, की "तू म्हणतोस नाशिवंत तर मी तुम्हाला सगळं दिलं. पण तरी पण वर प्रश्न करतोयस मला, की आता साधन कसलं करू? मग तू नाशिवंत दिलंयस कुठे सगळं? नाशिवंतामध्ये तू स्वतः पण आलास." लक्षात घ्या. प्रश्न कोण करू शकतं? मन प्रश्न करू शकत नाही, बुद्धी प्रश्न करू शकत नाही, आत्मा तर मुळीच प्रश्न करू शकत नाही. प्रश्न कोण करू शकेल? ह्या पंचमहाभूतांनी एकत्रित असलेला देह, त्या देहाला दिलेली वाणी, त्या वाणीच्या वैखरी रूपाने बाहेर पडणारे शब्द प्रश्नार्थी रूपाने येतात. मग समर्थ म्हणतात, "अरे तू नाशिवंत म्हणजे तुझं शरीर सोडून सगळं त्यागायचं म्हणतोयस, पण तुझं शरीर
ज्याच्यामधून तू हा प्रश्न करतोय की मी तर सगळं त्यागलंय, मग हा जो मी उरलाय की नाही, हा जो मी उरलाय, अहम ऐसे जे स्फुरण, मायेमध्ये सांगितलं की नाही. माया निरूपणामध्ये काय ऐकलं आपण, आठवत असेल तुम्हाला, अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे कारण. माया कशी आहे, जोपर्यंत तुला माझं स्मरण आहे, या देहाचं स्मरण आहे, मी काहीतरी केलं याचं जोपर्यंत स्मरण आहे, मीच स्मरण जोपर्यंत आहे, तोपर्यंत माया सुटली असं म्हणता येणार नाही. मग तू काय बरं त्यागलंस? भगवंत समर्थ म्हणतात, प्राणी देह सोडून जाती, परी वासनात्मक शरीरे उरती, तेणे पुनरावृत्ती भोगिती वासना उरलिया. आणि इथेच तर पुन्हा जन्ममरण चक्राचं मूळ आहे. समर्थ म्हणतात, अरे मी तुला त्यागायला सांगितलं आणि तू त्यागलंस असं म्हणतोस, आणि आता मी साधन कसं करू? मग हा जो तुझा मी आलाय ना, की आता मी कशाला बरं साधन करू, मी तर सगळं त्यागलंय. अरे मी हा मी सुद्धा मिथ्याच की रे, तो सुद्धा नाशिवंतामध्येच आला. मग आपलं पण असंच होतं. आम्हाला संसारामध्ये असं वाटतं की अरे आम्ही बरंच त्यागलंय, आम्ही बरंच भोगलंय, दुःखाची परिसीमा झाली आता माझ्यासाठी. हा जो मी तुमचा उरतो की नाही, तोही मिथ्याच आहे, तोही खोटाच आहे. मग तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपली वासना शिल्लक आहे. लक्षात घ्या, सहज समाधी तेव्हाच येते ज्या वेळेला आपला अभिमान संपूर्णपणे जमीनदोस्त झालेला असतो. अभिमान संपूर्णपणे जमीनदोस्त झालेला असतो याचा अर्थ खाणे, पाहणे, ऐकणे, बोलणे, या देहाच्या जितक्या म्हणून क्रिया आहेत, या मनाच्या जितक्या म्हणून क्रिया आहेत, त्या सगळ्या फक्त आणि फक्त परमेश्वर कृपेनीच सुरू असतात. मी देह, मी मन, मी इंद्रिय हा कुठचाही आभास तिथे शिल्लक उरत नाही. चालता बोलता देवच असतो तो. अशी अवस्था, उन्मनी अवस्था मनाची होणं, देहाचा महाकारण देह सुद्धा आपल्याला स्पष्ट होणं, तेव्हाच आपल्याला माया पूर्णपणे त्यागली असं म्हणता येईल. नाहीतर तोपर्यंत मायेपासून आपली सुटका नाहीच. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून समर्थ म्हणतात की अरे तू माया त्यागली म्हणतोस आणि आता साधन कसलं करू मी म्हणतोस तू. जोपर्यंत तुझा हा मी शिल्लक आहे ना, तोपर्यंत तू देह ठेवशील, पण या वासनेच्या मीमुळे पुन्हा तुला जन्म घ्यावा लागेल. आणि अहो आम्ही तर मग किती बेसावध आहोत, आम्ही तर किती बद्ध आहोत, विचार करा जरा. अहो मुलीचं अजून लग्न व्हायचंय, मुलाचं अजून शिक्षण व्हायचंय, माझं घर अजून बांधून व्हायचंय हो गावाला, माझ्या बँकेमध्ये अजून थोडी बॅलन्स आली तर बरं होईल. अहो आपलं मीच चाललंय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आपण काय करतो? मी केलं, मी कमवतोय, मी करतोय, कुठचा मी? अरे देवानी एक क्षण थांबवला, श्वास नाही घेऊ शकणार आपण. देवानी एक क्षण थांबवला, हात आपल्याला इकडचं तिकडे वळवता येणार नाही. कोणत्या जोरावरती मी चाललंय आपलं. परंतु जोपर्यंत हा मी शिल्लक आहे तोपर्यंत समर्थ म्हणतात वासना शिल्लक आहे. तेणे पुनरावृत्ती भोगिती वासना उरलिया. वासना उरली की पुनरावृत्ती आलीच. छोट्यातली छोटी गोष्ट जरी मरते समयी आपल्या मनामध्ये असेल, त्या गोष्टीमुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जडभरताची गोष्ट सगळ्यांना ज्ञात असेल. जडभरत हा आधी एका जन्मामध्ये राजा होता आणि त्याला आधीच समजून चुकलं होतं की ह्या सगळ्या मायेमध्ये काहीही अर्थ नाही, आपण ह्या मायेपासून लांब गेलं पाहिजे. म्हणून तो सर्वस्वाचा त्याग करून अरण्यात निघून जातो, जेव्हा तो राजाच्या जन्मामध्ये असतो. परंतु अरण्यात निघून गेल्यानंतर एक हरणाचं पिल्लू अगदी त्याच्या जवळ येऊन बसतं आणि त्या हरणाच्या पिल्लाचा मोह त्या राजाला मात्र त्यागता येत नाही. आणि एक दिवशी ते हरणाचं पिल्लू जातं निघून दुसरीकडे आणि जंगल असते, परत काही येत नाही. ते पिल्लू परत न आल्यामुळे राजा त्या विचारांमध्येच राहून राहून खंगून शेवटी मरून जातो. आणि जो राजा या मायेमध्ये काहीच तथ्य नाही म्हणून जंगलात गेलेला, तो एका हरणाच्या पिलासाठी मरते समयी त्याचाच विचार मनात असल्यामुळे त्याला पुढचा जन्म हरिण योनीमध्ये घ्यावा लागला. परंतु पूर्व पुण्य सुकृत असल्यामुळे आपले मागच्या जन्मीचे भोग आणि विचार त्याला त्या जन्मामध्ये स्मरले
आणि म्हणून हरणाचा जन्म झाल्यानंतर पुन्हा जेव्हा तो मनुष्य जन्मात आला, तेव्हा आता मात्र ह्या मायेमध्ये आपण फसता कामा नये म्हणून अलिप्त राहायला लागला सगळ्यांपासून तो जड भरत. सांगायचं तात्पर्य काय? अहो, ही माया मोठ्या-मोठ्या लोकांनाही भुलवू शकते. आपण तर काय आहोत? आणि म्हणून समर्थ म्हणतात, श्रवण आणि मनन हे नित्यनूतन करा. म्हणून माझा अध्यात्म चिंतन मालेचा तोही उद्देश तोच आहे ना खरं. सतत तेच, तेच, तेच घासून-घासून बुद्धीला कधीतरी चकाकी येईल माझ्या. आधी माझ्या आली पाहिजे ना बुद्धीला चकाकी. मग तुम्ही जे एखाद 2 जण ऐकत असाल हे माझं मनोगत, त्यांनीही स्वतःला लावून घ्यायला हरकत नाही. प्रवचन संपलं, की अहो लगेच पुढच्या क्षणाला अहो दूध आणायचंय, अहो हे करायचंय, अहो माझं अजून हे काम राहिलंय, माझं ते काम राहिलंय, मला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. अहो काय मी. अहम मैसेजेस पुरणं प्रत्येक क्षण. झाडाचं पानही आपण आपल्या इच्छेने हलवू शकत नाही. कोण आहोत आपण मला सांगा? सगळ्यांनी हा विचार करा. कोण आहोत आपण? अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतात परमेश्वराला. असे अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मांड. हां? त्या एक ब्रह्मांडामध्ये एक आकाशगंगा. त्या एक आकाशगंगेमध्ये एक सोलार सिस्टीम. त्या एक सोलार सिस्टीममध्ये 9 ग्रहांपैकी असलेला एक ग्रह पृथ्वी. त्या एका पृथ्वीवरती 84 लक्ष योनींमध्ये असलेली एक योनी मनुष्य जन्म. आणि अशा अनेक मनुष्यांच्या जन्मांमध्ये मी घेतलेला एक साधा मनुष्य, मी स्वतःला किती मी करू? हा विचार आपण केला पाहिजे. आपण काय आहोत? अहो, परमेश्वर मुंगीला पण एक दिवसही उपाशी ठेवत नाही. ज्यांना जे पाहिजे ते सगळं तो पुरवतो. आपण फक्त कर्तृत्वपणाचा भार आपल्यावर घेतलाय म्हणून मायेचं निरसन आपल्याला करताच येत नाही. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे? तुकाराम महाराज म्हणतात. वृक्षाचं पान नाही हलवू शकत तुम्ही तुमच्या सामर्थ्याने तुम्ही. काय मी करतो आपण, राहिली अहंता मग कुठे? मानव हाची चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. हेच आपल्याला साधन करून घासून घालवायचंय की नाही. जे काही होतंय माझ्या बाबतीत चांगलं किंवा वाईट, ज्या देहासाठी, या मनासाठी ते सगळं परमेश्वरी कृपेनेच आहे आणि जे काही होतंय ते माझ्या चांगल्यासाठीच आहे. हा विचार जोपर्यंत आपण करत नाही, निदान मायेतनं 10% तरी बाहेर आपण येणार नाही तोपर्यंत. आणि म्हणून मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः. आपल्याला बंधनं मुक्त व्हायचंय का बंधनं युक्त व्हायचंय हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. आणि म्हणून अभ्यास. बघा आज माझं सांगण्याचं मुख्य कर्तव्य एकच आहे, अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. माझ्या आई म्हणतात, अभ्यासी रत पाहुनी हरुषे सद्गुरु शिरी करू ठेवील बा. अभ्यास करत राहा. अहो माझ्या साध्या जेव्हा पॅरेंट्स मीटिंग होतात, मी शिक्षक आहे. त्यावेळेला पॅरेंट्स जेव्हा कंप्लेंट घेऊन येतात, की अहो आमचा मुलगा किंवा आमची मुलगी घरी अभ्यासच करत नाही. मग कसे मार्क मिळणार? संसारातल्या साध्या गोष्टींसाठी जर घरी अभ्यास केला पाहिजे, तर आपण भगवंतासाठी थोडा वेळ देऊ शकत नाही का? मला सांगा. मी तुम्हाला सांगतो आता जाता-जाता साधन निरूपण सांगताना अभ्यास आपल्याला दिवसभरात कसा करता येईल, एक साधं गणित तुम्हाला सांगतो. बघा पटतंय का तुम्हाला? 24 तास भगवंतानी एका दिवसाचे बनवलेले आहेत. म्हणजे आपल्याला बुद्धी दिली आहे, की 24 तास बनव. तर सकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत या 24 तासातले 8 तास पकडा. किती? 8 तास पकडा झोपेला. अगदी धरून चला, की तुम्ही रात्री 10ला झोपलात, सकाळी 6ला उठलात. 8 तास झोप म्हणजे डोक्यावरून पाणी भरपूर झाली. अहो आमच्यासारख्या पिढीला म्हणजे मी तर आता जी 10, 12, 15 वर्षाची पोरं आहेत त्यांची तर वार्ताच करत नाही. आम्ही जी 30शीतली पोरं आहोत, आम्हाला सुद्धा रात्री 2-2, 3-3 वाजायचं झोपायला, सकाळी 6ला उठून जायचं कामावरती हे सगळं. 3-3.5 तास झोप होते. 8 तास म्हणतोय मी. 8 तास झोप घ्या. 24 तासातले 8 तास गेले. 16 तास राहिले. 16 तासामधले 8 तास नोकरी करत असाल. 8 काय 9 तास पकडा. 9 तास नोकरीवरती. मग नोकरीवरतीच कधी सकाळी 9ला जाणं, 5ला येणं. 8 ते 9 तास नोकरी. त्याच्यामध्ये मग वेळ जाणार. किती उरले? 7 तास. 7 तास उरले. त्यातले जवळपास 3 तास पकडा. तुमचं सगळं जे तुमचं पर्सनल सगळं आवरण आहे ते जेवणं,
तुमचं सगळं थोडंसं फिरणं, ट्रॅव्हलिंग, इकडे जा, तिकडे जा. 3 तास, 3-3.5 तास पकडा. 7 तासातले 4 तास पकडा. सकाळी उठल्यापासून आवरेपर्यंत जे तुम्हाला लागतो ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळ्यासाठी 4 तास. किती उरले? 3 तास उरले. तरीसुद्धा 3 तास उरतात. पण ह्या सगळ्या धकाधकीच्या वेळेमधून आपण पिक्चरला 3 तास काढू शकतो. पण मी जर म्हटलं, की तरी पण 3 तास उरतायत, त्यातला पण अजून 1 तास घ्या. बफर, काही ना काही कामासाठी 2 तास उरले. त्या 2 तासातला 1 तास तुम्ही देऊ शकता का? 1 तास देऊ शकता तुम्ही भगवंताच्या नामाला? 1 तास देऊ शकता साधना करण्यासाठी? छे हो, आम्हाला वेळ कुठे? वेळ असतो. पण आम्हाला परमेश्वराचं महत्त्वच कळत नाहीये. त्यामुळे वेळ मिळाली तरी ती वाया दवडली जाते. Facebook, Instagram, WhatsApp वाया दवडली जाते. वेळ असतो. आता अध्यात्म चिंतनमाला ही मालिका जेव्हा माझ्याकडनं परमेश्वरा कृपेने सुरू झाली, असं म्हणू का मी वेळ नाही? म्हणू शकतो, वेळ नाही मला हो, आता काही येत नाहीत व्हिडिओ. का? वेळ काढावा लागतो तेव्हा तो बनतो. ही मी स्वानुभवावरून सांगतोय तुम्हाला. वेळ काढली की वेळ निघते. त्याच्यामुळे असं म्हणूच नका, की दिवसभरात आम्ही कधी नाम घेऊ. येता, जाता, उठता, बसता, रत होशी जरी हरिनामी, प्रभू तुझं स्वये देईल दर्शन, नेईल प्रेमे स्वग्रामी, असं माझ्या कलावती आईंनी सिद्ध म्हणूनच ठेवलेलं आहे, की तू नाम घे, येता जाता भगवंत दर्शन देतो तुला. पण तेवढं मात्र आमच्याकडनं होत नाही. बाकी संसारातल्या अनेक उलाढाली करण्यासाठी आमच्याकडे वेळच वेळ आहे. पण भगवंताचं बसून 15 मिनिटं नाव घेतोस का रे? नाही होत आहे. कारण आम्ही महत्त्वच जाणलेलं नाही. महत्त्व जोपर्यंत आपण जाणत नाही, तोपर्यंत आपण अभ्यास करू शकत नाही. म्हणून आजच्या माझ्या या निरूपणाचं शेवट करताना एवढंच सांगतो तुम्हाला, मी सांगितलेला गणिताचा अभ्यास करा. 24 तास तुमच्याकडे आहेत. त्यातले मी तुम्हाला जवळपास 22 तास संसारासाठी द्या म्हणतो. 1 तास, 15 मिनिटं, अर्धा तास, निदान 15 मिनिटापासून तरी सुरुवात करूया. 15 मिनिटं भगवंताला द्यायची. अर्धा तास करा, नंतर पाऊण तास करा, 1 तास करा. भगवंताला इतका आनंद होईल म्हणून तुम्हाला सांगू, तुमच्या आहे त्या परिस्थितीत 100% फरक पडल्याशिवाय राहणार नाही. मी गॅरंटी देतो तुम्हाला. आहे त्यापेक्षा अजून वरतीच चांगली परिस्थिती येणार. पण भगवंताचं नाव आपण घेतलं पाहिजे. आपण अभ्यास केला नाही तर पेपर देता येईल का? तसं आपण जर भगवंताच्या नावाचा अभ्यास करून त्याचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्नच केला नाही, तर भगवंत कशाला धावून येईल? त्याचं लक्ष आमच्याकडे सदोदित आहे. आमचंच लक्ष त्याच्याकडे जात नाही. म्हणून आम्हाला संसारात पावलोपावली दुःखी कष्टी व्हावं लागतं. म्हणून कळकळीची विनंती आहे, जे कोणी हे ऐकत आहात, तुम्हा सर्वांच्या पायी नम्र विनंती, आजपासून अभ्यासाला लावूया ना आपण. काही कठीण आहे का मला सांगा? 15 मिनिटं दिवसातली काढू नाही शकत? गजर लावायचा. हां बाबा, किती वाजले आता? 3 वाजले का? दुपारचे बरं, मग 2:15 वाजेपर्यंत डोळे मिटून शांत बसतो. एवढंच काम करतो, की मनामध्ये जे विचार तरंग उठतात, त्याला मी जाणीवपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. हा अभ्यास सुरू तर करा. आधी त्रास होईल. सतत मनामध्ये विचार येऊन आपटत राहतील, आपटत राहतील. काही काळ लागेल, पण एक स्थिती अशी येईल, की 2 मिनिटं, 3 मिनिटं का होईना, निर्विकार मन आहे तुमचं. त्यावेळेला जो अनुभव येतो की नाही, वर्णन नाही करू शकत मी शब्दात त्याचं. जेव्हा मनामध्ये एकही विचार नसतो, त्यावेळेला भगवंताच्या इच्छेने मन जे निर्विकार, निर्विकल्प, निर्विचार त्याच्यामध्ये जेव्हा असतात, काहीही एकही विचार नसतो, तो आनंद वेगळाच आहे. आधी त्रास होईल, मग 1 मिनिटं जमेल, 2 मिनिटं जमेल, 2.5 मिनिटं जमायला लागेल. असा करत-करत अभ्यास वाढवत न्या. तर आपल्याला फायदा आहे आणि तरच भगवंत आपल्याला जवळ करणार आहे. असं हे साधन निरूपण काय अभ्यास करायचा तो आपण पाहिला आणि पुढच्या वेळेला अनुभव म्हणजे भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे काय ते आपण समर्थांच्या शेवटच्या समासामध्ये बघू. तोपर्यंत आता इथे विरामायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.